भारतीय राज्यघटना, संसद व शासन प्रणाली या संदर्भात आपण प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे राज्यशास्त्र या संदर्भात प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीश कोणत्या वयापर्यंत पदावर राहतो? तर 62 वर्ष. राष्ट्रपतीची निवड कोणत्या पद्धतीने होते? एकल संक्रमणीय पद्धत. विधान परिषदेच्या सभासदाची मुदत किती असते? 6 वर्ष असते आणि दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे? तर वित्त आयोगाचं कलम आहे कलम 280. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 324. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची संयुक्त सभा बोलवण्याचे अधिकार कोणाचे आहेत? राज्यपालाचे. एखाद्या राज्याची अमुक गोष्ट करावी की नाही हे मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितले जाते. लोकसभेत घनसंख्या ठरवण्यासाठी किमान किती टक्के सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे? 10%. समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश कोणत्या कलमात आहे? कलम 44. घटनेतील भागच्या 14 मध्ये कशाचा समावेश आहे? सेवा संबंधी तरतुदी आहेत. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. लोकायुक्ताची नेमणूक कोण करतो? राज्यपाल. कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी देशात किती वेळा लागू करण्यात आली? एकदाच 1991 साली, पण प्रत्यक्षात लागू नाही. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य होण्यासाठी किमान किती काळांचा शासकीय अनुभव आवश्यक आहे? किमान 10 वर्षाचा अनुभव असावा. तपशील आयोगाच्या अधिसूचनेनुसार बदलू शकतो. संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्याची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. मुख्य निवडणूक आयोगांचे मुख्यालय कुठे आहे? दिल्ली येथे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली काही विधेयके कोणाच्या संमतीसाठी राखून ठेवली जातात? राष्ट्रपती. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले? 9 डिसेंबर 1946 रोजी. राष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमान्वये आहे? कलम 52. खालीपैकी कोणत्या त्रिकुटामुळे संसद तयार होते? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. योग्य जोड्या लावा. राज्य आणि उच्च न्यायालयाचे ठिकाण दिलेले आहेत. हिमाचल प्रदेशचं उच्च न्यायालय सिमला येथे आहेत. राजस्थानचं जयपूर येथे आहेत. गुजरातचं गांधीनगर येथे आहेत आणि मध्य प्रदेशचं भोपाळ येथे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.